आकाशवाणी मुंबई. आशुतोष सावे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अमेरिकेचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून प्रधानमंत्री आज इजिप्तला रवाना. अमेरिकेतल्या मोठ्या कंपन्यांशी गुंतवणुकीबाबत प्रधानमंत्र्यांची चर्चा. गुगल करणार भारताच्या डिजिटलीकरण निधीमध्ये $10 अब्ज गुंतवणूक. मणिपूरमधल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक. किरकोळ दरांवर आधारित चलनवाढ रोखण्यासाठी गहू आणि तांदळाचा लिलाव करण्याचे केंद्र सरकारचे भारतीय अन्न महामंडळाला निर्देश. आणि येत्या 2 ते 3 दिवसात महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणात मान्सूनच्या आगामी वाटचालीसाठी अनुकूल परिस्थिती. मुंबईत आज जोरदार सरी. अमेरिकेचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इजिप्तला रवाना झाले. प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच इजिप्त दौरा आहे. आपल्या 2 दिवसांच्या या दौऱ्यात प्रधानमंत्री इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांच्याशी चर्चा करतील. या व्यतिरिक्त प्रधानमंत्री इजिप्त सरकारमधील वरिष्ठ मान्यवर, काही प्रमुख इजिप्शियन व्यक्ती तसंच इजिप्तमधील भारतीय समुदायाशी संवाद साधण्याची शक्यता आहे. प्रधानमंत्र्यांच्या इजिप्त दौऱ्यादरम्यान अनेक धोरणात्मक भागीदारी दस्तऐवज आणि सामंजस्य करारांवरही स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. इजिप्तला रवाना होण्यापूर्वी प्रधानमंत्र्यांनी भारत अमेरिकेच्या धोरणात्मक भागीदारी मंचावरून भारतीय समुदायाशी संवाद साधला. वॉशिंग्टन इथल्या रोनाल्ड रेगन सेंटरमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांनी सांगितलं की गेल्या 3 दिवसात भारत आणि अमेरिका यांच्यातील भागीदारीचा नवा प्रवास सुरू झाला आहे. भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनात गेल्या 15 वर्षात खाजगी वापराचा वाटा सर्वाधिक आहे. भारत वित्तीय तूट नियंत्रणात ठेवून सातत्यानं भांडवलात वाढ करतो आहे. देशाची निर्यात, परकीय चलन वाढत असून थेट परदेशी गुंतवणुकीचे नवे विक्रम घडत आहेत. गेल्या 2-2.5 वर्षात देशात अमेरिकी कंपन्यांनी $16 अब्ज जास्त गुंतवणूक केली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. भारतीय कंपन्याही अमेरिकेमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करून जागतिक पातळीवर पोहोचत आहेत. त्यामुळे भारत अमेरिका भागीदारी ही दोन्ही देश आणि तिथल्या नागरिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे असं सांगून व्यवसाय सुलभतेसाठी भारत सरकार वचनबद्ध असल्याचंही मोदी यावेळी म्हणाले. भारतामध्ये शिक्षणासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांविषयीही मोदी यांनी माहिती दिली. भारतात दर आठवड्याला एक नवीन विद्यापीठ, दर 2 दिवसांनी महाविद्यालय तसंच दर दिवशी एक नवीन ITI, दरवर्षी एक नवीन IIM सारखी व्यवस्थापन संस्था उभारल्या जात आहेत. या सर्व संस्थांमधले प्रतिभावान लोक जगाच्या कल्याणासाठी काम करत आहेत असं प्रधानमंत्री म्हणाले. भारतात युवा वर्गाचं प्रमाण अधिक असून कुशल व्यावसायिक तरुणांचीही संख्या अधिक असल्याचं नरेंद्र मोदी यांनी नमूद केलं. अमेरिकेच्या भेटीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई, ॲमेझॉनचे अँड्र्यू जेसी आणि बोईंग कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड कलहुन यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. भारताच्या डिजिटलीकरण निधीमध्ये गुगल $10 अब्ज गुंतवणूक करणार असल्याचं सुंदर पिचाई यांनी सांगितलं. तसंच गुजरातमध्ये GIFT सिटीमध्ये गुगलच्या जागतिक वित्तीय तंत्रज्ञान कार्यचलन केंद्र सुरू करणार असल्याचंही पिचाई यांनी स्पष्ट केलं. भारतात $11 अब्ज गुंतवणूक केली असून नव्यानं $15 अब्ज गुंतवणूक करण्याचा मानस असल्याचं ॲमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्र्यू जासी यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिका एकत्रितपणे नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विश्वासानं काम करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस आणि परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी वॉशिंग्टनमध्ये त्यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या स्नेहभोजनावेळी ते बोलत होते. भारत अमेरिका संबंध उभय देशांमधील लोकांच्या परस्पर संबंधांमुळे वृद्धिंगत झाले आहेत. द्विपक्षीय व्यापारातील आव्हानं सोडवण्यासाठी दोन्ही देशांनी सहकार्य केलं आहे आणि गेल्या 9 वर्षांच्या कालावधीत उभय देशांनी अतिशय दीर्घ आणि सुंदर प्रवास केला असल्याचं मोदी यांनी नमूद केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मणिपूरमधल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अमित शहा यांनी गेल्या महिन्यात मणिपूरला भेट देऊन तिथे पुन्हा शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व स्तरातल्या व्यक्तींची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती.
कारवाई स्थगिती कराराचा कुठल्याही प्रकारे भंग झाल्यास त्याला कारवाईचं उल्लंघन समजून त्या दृष्टीनं कारवाई करण्यात येईल असा इशारा अमित शहा यांनी त्यांच्या मणिपूर भेटीवेळी दिला होता. दरम्यान मणिपूरमध्ये जनजीवन सुरळीत करण्याच्या उद्देशानं राज्य सरकारनं हिंसाचारामुळे विस्थापित कुटुंबांसाठी तात्पुरत्या घरांची व्यवस्था करायला सुरुवात केली आहे. बिष्णुपूर जिल्ह्यातील क्वाक्ता गावात ही घरं उभारण्यात येत असून मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह आणि इतर मंत्र्यांनी नुकतीच जागेची पाहणी केली. सरकारनं वेगवेगळ्या मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतलेल्या काही विस्थापितांना क्वाक्टा गावातील रेशीम बागेच्या कर्मचारी वसाहतीमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे. किरकोळ दरांमधली चलनवाढ रोखण्यासाठी गहू आणि तांदळाचा ई लिलाव करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं भारतीय अन्न महामंडळ FCIला दिले आहेत. FCIचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अशोक मीणा यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. योग्य आणि सरासरी दर्जाच्या गव्हाची आधारभूत किंमत 2,150 रुपये प्रति क्विंटल तर साधारण गव्हासाठी 2,125 रुपये प्रति क्विंटल ठेवण्यात आली आहे. तर स्थानिक खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत तांदळाचा ई लिलाव पुढील महिन्याच्या 5 तारखेपासून सुरू होईल. तांदळाची आधारभूत किंमत 3,100 रुपये प्रति क्विंटल आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. गव्हाच्या साठेबाजीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारनं लिलावात सहभागी होण्याकरता गहू साठ्याच्या माहितीसाठी तयार केलेल्या पोर्टलवर तशी घोषणा करणं अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापारी आणि इतर संबंधितांची वैधता तपासण्यासाठी वैध FSSAI परवाना देखील सहभागासाठी अनिवार्य करण्यात आला आहे असंही त्यांनी सांगितलं. या ई लिलावामध्ये खरेदीदार जास्तीत जास्त 100 मेट्रिक टनांपर्यंत बोली लावू शकतो. छोट्या प्रमाणात गहू प्रक्रिया करणारे आणि व्यापारी यांना सामावून घेण्यासाठी बोलीसाठी किमान प्रमाण 10 मेट्रिक टन ठेवण्यात आलं आहे. कामगार वर्गाच्या आरोग्य रक्षणासाठी चंद्रपूर जिल्ह्यात 200 खाटांचं कामगार रुग्णालय उभारणार असल्याची घोषणा केंद्रीय श्रममंत्री भूपेंद्र यादव यांनी केली आहे. मोदी @9 महाजनसंपर्क अभियानाच्या निमित्तानं भूपेंद्र यादव चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले आहेत. या अभियानाच्या निमित्तानं चंद्रपुरात महेश भवन इथे आयोजित व्यापारी संमेलनात संवाद साधताना त्यांनी ही घोषणा केली. चंद्रपूर जिल्ह्यात राज्य सरकारनं जमीन दिल्यानंतर रुग्णालय उभारण्याची तयारी असल्याचं त्यांनी सांगितलं. 2014 तक इस देश में केवल 641 ही मेडिकल कॉलेज खुले. पिछले 9 सालों में 700 नए खोल दिए. जितने उन्होंने 70 साल में खोले उतने 9 सालों में. 2014 तक केवल 82,000 सीट्स मेडिकल की थी. 9 सालों में 63,000 सीटें कर दी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या 9 वर्षात झालेल्या विविध बदलांची आणि विकासात्मक निर्णयांची माहितीही यादव यांनी त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. विरोधक जनतेचं लक्ष विकास कामांपासून दूर वळवत असल्याचा आरोप त्यांनी केला. भूपेंद्र यादव यांनी काल गडचिरोली इथल्या गोंडवाना विद्यापीठाला भेट देऊन विद्यापीठाचे अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. मिशन लाईफ ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतानं सुरू केलेली जागतिक लोक चळवळ असून ती पर्यावरणाचं रक्षण आणि जतन करण्याला प्रोत्साहन देते. या चळवळीत नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन यादव यांनी यावेळी केलं. कर्ज आणि पतपुरवठा प्रक्रियेत नियमांचा भंग केल्याबद्दल बँक ऑफ महाराष्ट्राला भारतीय रिझर्व्ह बँकेनं 1,45,00,000 रुपये दंड ठोठावला आहे. एका कर्ज वितरणात पुरेशी काळजी न घेतल्याबद्दल तसंच ATMशी संबंधित नियमांचं पालन न केल्याबद्दल ही कारवाई केल्याचं रिझर्व्ह बँकेच्या पत्रकात म्हटलं आहे. MSME अर्थात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय मंगळवारी नवी दिल्ली इथे उद्यमी भारत MSME दिवस साजरा करणार आहे. पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणाच्या काही भागांमध्ये मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. तसंच पुढील 2 दिवसांमध्ये छत्तीसगड, झारखंड, बिहार, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या आणखी काही भागांमध्ये नैऋत्य मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील अनेक भागांमध्ये आज सकाळपासून पाऊस पडत आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. अमेरिकेचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री आज इजिप्तला रवाना. अमेरिकेतल्या मोठ्या कंपन्यांशी गुंतवणुकीबाबत प्रधानमंत्र्यांची चर्चा. गुगल करणार भारताच्या डिजिटलीकरण निधीमध्ये $10 अब्ज गुंतवणूक. मणिपूरमधल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक. किरकोळ दरांवर आधारित चलनवाढ रोखण्यासाठी गहू आणि तांदळाचा ई लिलाव करण्याचे केंद्र सरकारचे भारतीय अन्न महामंडळाला निर्देश. आणि येत्या 2 ते 3 दिवसात महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणात मान्सूनच्या आगामी वाटचालीसाठी अनुकूल परिस्थिती. मुंबईत आज जोरदार सरी.
याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.